नमस्कार मित्रांनो, आज मी रोजमेरी तेल कसे बनवायचे ते दाखवणार आहे। ही आहे ताजी रोजमेरी। तुम्ही ताजी किंवा सुकलेली रोजमेरीही घेऊ शकता। स्टीलच्या भांड्यात किंवा पॅनमध्ये रोजमेरी काढून घ्या। रोजमेरी तेल बनवायला खूप सोपे आहे आणि त्यात थोडे खोबरेल तेल टाका। रोजमेरी तेलाचे अनेक बेनिफिट्स आहेत। याशिवाय रोजमेरी तेलाचा वापर अरोमा थेरपीसाठी देखील केला जातो। आता मंद आचेवर गरम करून घ्या। तेल उकळेपर्यंत गरम करा आणि चमच्याने मिक्स करून घ्या। 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्या। हा माझा पहिला व्हॉइस व्हिडिओ आहे। काही चूक झाली असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता, कारण आपल्या सर्वांना सुरुवातीला कॉन्फिडन्स नसतो, ते हळूहळू वाढत असतो। 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर तेल गाळून घेऊया। रोजमेरी तेल केसांसाठी उत्तम काम करते आणि हे तेल केस गळणे किंवा केस तुटणे टाळण्यासाठी वापरले जाते। गाळून घेतलेली रोजमेरी आपल्याला टाकायची नाही, ती वापरायची आहे। केस झटपट वाढण्यासाठी रोजमेरी तेल अत्यंत फायदेशीर आहे। आता ही गाळून घेतलेली रोजमेरी आपण वापरणार आहोत। ही अशी काचेची बरणी किंवा बॉटल तुम्ही वापरू शकता। बाटलीचे झाकण घट्ट आहे की नाही याची खात्री करून घ्या। गाळून घेतलेली रोजमेरी आपण बाटलीच्या तळाशी ठेवूया। रोजमेरी एक औषधी वनस्पती आहे। अनेक पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा उपयोग देखील केला जातो। याचा वापर मी कसा केला आहे हे तुम्ही पाहू शकता। आता एका फनेल किंवा नरसाळे याच्या मदतीने तेल तुम्ही बाटलीत ओतून घ्या। रोजमेरी तेल केसांच्या मुळामध्ये लावल्याने केसांच्या वाढीस मदत तर होतेच आणि केस मजबूत देखील होतात। तुम्ही हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता। हे असे तेल तुम्ही बनवून ठेवू शकता आणि तुमच्या हेअर फॉलवरती कंट्रोल करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।